मी श्री UD पाटील, सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पलूस, आपले स्वागत करीत आहे. आपण BA भाग 2 सेमिस्टर 4 भूगोल पेपर नंबर 5 सागरशास्त्र या विषयाचा अभ्यास करीत आहोत. सिलेबस ऑफ ओशनोग्राफी introduced from June 2019. जून 2019 मध्ये परिचित झालेल्या या सागरशास्त्राचा अभ्यास आपण करणार आहोत. आणि यामध्ये मित्रांनो 4 मॉड्यूल्स म्हणजेच टॉपिकचा समावेश आहे. मॉड्यूल फर्स्ट, इंट्रोडक्शन ऑफ ओशनोग्राफी, सागरशास्त्राची ओळख, या चॅप्टरचा अभ्यास आपण पूर्ण केलेला आहे. मॉड्यूल सेकंड, प्रॉपर्टीज अँड डायनॅमिक्स ऑफ ओशियन, सागरशास्त्राचे गुणधर्म व गतिशीलता, याही चॅप्टरचा आपण अभ्यास पूर्ण केलेला आहे. मॉड्यूल थर्ड, अप्लाइड ओशनोग्राफी, सागरशास्त्राची उपयोजिता किंवा उपयोजित सागरशास्त्र, आणि मॉड्यूल थर्ड जो आपला आहे अप्लाइड ओशनोग्राफी, याचा अभ्यास सध्या आपण सुरू केलेला आहे. आणि मॉड्यूल 4, प्रॅक्टिकल प्रात्यक्षिक. मॉड्यूल थर्ड जे आहे सागराची उपयोजिता या प्रकरणाचा आपण अभ्यास सुरू केलेला आहे. यामध्ये मॉड्यूल थर्ड, अप्लाइड ओशनोग्राफी, सागरशास्त्राची उपयोजिता, यामध्ये 3 प्रमुख मुद्द्यांचा आपण अभ्यास करणार आहोत किंवा आपल्याला अभ्यासक्रमामध्ये 3 प्रमुख मुद्द्यांचा समावेश केलेला आहे. त्यापैकी आपण 2 प्रमुख मुद्द्यांचा अभ्यास आपण पूर्ण केलेला आहे. ओशन और मराइन डिपॉझिट्स आणि ओशन रिसोर्सेस, या 2 मुद्द्यांचा अभ्यास आपण पूर्ण केलेला आहे. आपण ओशन और मराइन डिपॉझिट्स मध्ये सोर्सेस अँड क्लासिफिकेशन म्हणजे सागरी निक्षेपांचे स्रोत आणि वर्गीकरण याचा अभ्यास आपण केला. आणि ओशन रिसोर्सेस म्हणजे सागरी साधन संपत्ती, यामध्ये बायोटिक, मिनरल अँड एनर्जी रिसोर्सेस म्हणजे जैविक, खनिजीय व ऊर्जा साधन संपत्ती, याचा आपण अभ्यास केलेला आहे मित्रांनो. आणि हे सर्व सागरी साधन संपत्ती आहेत. जैविक असेल, खनिज असेल किंवा ऊर्जा साधन संपत्ती, सागरी साधन संपत्तीचा आपण अभ्यास केलेला आहे. आणि त्यानंतर आपण ओशियन पोल्युशन्स, कॉजेस, इफेक्ट्स अँड मेजर्स या मुद्द्याकडे आज आपण वळणार आहोत. या अनुषंगाने आपण संवर्धन यावरती थोडासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, आतापर्यंत या चॅप्टरमध्ये आपण सागरी निक्षेपाचे स्रोत, भूमिजन्य स्रोत, जलीय स्रोत, जैविक स्रोत, ज्वालामुखी स्रोत,
वैश्विक स्रोत, मानवी स्रोत, याचबरोबर सागरी निक्षेपांचे वर्गीकरण, त्यामध्ये सागर तळावरील निक्षेप स्थानानुसार वर्गीकरण, याचबरोबर मित्रांनो निर्मिती प्रक्रियेनुसार सागरी निक्षेपाचे वर्गीकरण, सागरजन्य निक्षेप, त्याच्यामध्ये जैविक सागरजन्य निक्षेप, कॅल्शियम कार्बोनेट युक्त ऊज, सिलिकॉन युक्त ऊज, त्याचबरोबर सागरजन्य निक्षेपामध्ये अजैविक सागरजन्य निक्षेप, तांबड्या मातीचे निक्षेप, मेटॉरिक डस्ट, ज्वालामुखी निक्षेप, या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर आपण सागरी साधन संपत्ती, त्याचा अर्थ, वैशिष्ट्ये आणि सागरी साधन संपत्तीचं वर्गीकरण, त्याच्यामध्ये खाद्य साधन संपत्ती, जैविक साधन संपत्तीमध्ये खाद्य साधन संपत्तीचं वर्गीकरण आपण पाहिले. आणि मित्रांनो त्यानंतर आपण खाद्य साधन संपत्तीमध्ये मासेमारीची जी काही क्षेत्र आहेत या क्षेत्रांचा आपण अभ्यास केला. आणि खाद्य साधन संपत्तीमध्ये प्राणीजन्य खाद्य व वनस्पतीजन्य खाद्य अशा प्रकारचं वर्गीकरण आपण अभ्यासलं. आणि त्यानंतर सागरी जैविक साधन संपत्तीमध्ये अखाद्य साधन संपत्ती याचाही आपण अभ्यास केला. आणि त्यानंतर सागरी खनिज साधन संपत्ती, त्यामध्ये विरघळलेली खनिज साधन संपत्ती, समुद्र तळावरील संचयनात मिसळलेली खनिजे यांचा आपण अभ्यास केला. आणि शेवटी आपण स्वरूपानुसार खनिजांचे प्रकार अभ्यासले. आणि त्यानंतर सागरी ऊर्जा साधन संपत्तीचा अभ्यास केला. त्यामध्ये पारंपरिक ऊर्जा साधन संपत्ती, अपारंपरिक ऊर्जा साधन संपत्ती असा विस्तृत अभ्यास केल्यानंतर मित्रांनो आपण सागरी साधन संपत्तीचे संवर्धन व व्यवस्थापन या मुद्द्याकडे आपण आलोय. मित्रांनो खूप महत्त्वाचा हा मुद्दा आहे. या मुद्द्यावरती आपण थोडंसं भाष्य करूया. की आपण पाहतो की जगाची जी काही लोकसंख्या आहे ही दिवसेदिवस वाढत चाललेली आहे. आणि माणूस या 29% जो भूभाग जमिनीचा आहे, 71% भूभाग हा पाण्याचा आहे. या 29% भूभागाचा पुरेपूर वापर करून घेण्याचा मानवाचा प्रयत्न सुरू आहे. त्यामध्ये मानवाच्या अनेक ॲक्टिव्हिटीज मध्ये ही जी काही 29% भूमी आहे यांनी आच्छादलेली आहे. मग त्याच्यामध्ये इंडस्ट्रीज असेल, अनेक प्रकारच्या इंडस्ट्रीज, पुन्हा त्याची नावं घेण्याची आवश्यकता नाही. मानवाच्या वसाहती असतील, मग ग्रामीण वसाहत असेल, शहरी वसाहत असेल, याशिवाय वाहतुकीची साधनं, वाहतुकीच्या सुविधा, त्यामध्ये रस्ते मार्ग असतील, रेल्वे मार्ग असतील, हवाई अड्डे असतील. याशिवाय मित्रांनो इतरही अनेक ॲक्टिव्हिटीज, सांस्कृतिक ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा क्रियाकलाप असं आपण म्हणूया त्याला, मानवाच्या आहेत. या सर्व गोष्टीमध्ये जास्तीत जास्त 29% भूमीचं क्षेत्र आज व्यापलं जात आहे. आणि काही क्षेत्र हे मानवाचे आणखीन काही ॲक्टिव्हिटीज आहेत, प्रायमरी ॲक्टिव्हिटीज किंवा प्रायमरी व्यवसाय. त्याच्यामध्ये शेती आहे, शिकार आहे, खाणकाम आहे. याचबरोबर
कंदमुळे गोळा करणे, फळे गोळा करणे, औषधी वनस्पती गोळा करणे, मध गोळा करणे, लाकड गोळा करणे, डिंक गोळा करणे, अशा प्रकारचे काही व्यवसाय पाहायला मिळतात. यामध्ये मानवाच्या मूलभूत गरजा ज्या आहेत, अन्न, वस्त्र, निवारा आणि अलीकडच्या काळामध्ये शुद्ध हवा, शुद्ध पाणी व शिक्षण, याही गरजा मूलभूत गरजांमध्ये समाविष्ट झालेल्या आहेत. आणि मित्रांनो, यापैकी जे अन्न ही गरज आहे, या गरजेमध्ये टंचाई निर्माण होताना आपल्याला दिसते. याची कारणही आहेत की 29% भूभागापैकी मानवाच्या जी की अर्थार्जनाची जी काही साधनं आहेत, त्या साधनामध्ये दिवसेदिवस भूमी जास्तीत जास्त व्यापली जाते. तेव्हा ही भूमी, शेतीखालची भूमी, बऱ्याच वेळा या अर्थार्जनाच्या इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये किंवा क्रियांच्यामध्ये व्यापली जाते. मग राहते शेती. मग शेतीमध्ये मग काही वेळेस मित्रांनो जंगलामध्ये सुद्धा आपण अतिक्रमण करतो, जंगलामध्ये सुद्धा आपण या ॲक्टिव्हिटीज करत राहतो. एकंदरीत या सर्व ॲक्टिव्हिटीज करत असताना मानव अधिक पैसा मिळवण्याच्या हव्यासापोटी तो इतर जी सेकंडरी, ज्याला आपण द्वितीय व्यवसाय आणि तृतीय श्रेणीचे व्यवसाय म्हणतो, यामध्ये अधिक गुंतलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि या क्षेत्राचा विकासही दिवसेदिवस अधिक होत चाललेला आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता मित्रांनो, आपल्याला शेत जमीन जी काय आहे, याचं क्षेत्र दिवसेदिवस लहान होत चाललेलं पाहायला मिळतं. आणि ही शेती मानवाच्या अन्न या मूलभूत गरजेचा स्रोत आहे. आणि ही मूलभूत गरज, ही शेतजमीन आज अनेक या मानवाच्या वाढत्या हव्यासामुळं आणि वाढत्या लोकसंख्येमुळं या अन्नधान्यांची टंचाई निर्माण होते. यामध्ये सुद्धा मित्रांनो की काही देश कृषी प्रधान आहेत, तर काही देश उद्योग प्रधान आहेत. मग कृषी प्रधान देशाला स्वतःच्या देशातील लोकांची गरज भागवून औद्योगिक क्षेत्रातील देशांना अन्नधान्याची निर्यात करावी लागते. याचबरोबर या कृषी प्रधान देशातील शेतकऱ्यालाही मित्रांनो त्याचं जीवनयापन व्यवस्थितरित्या पूर्ण होण्यासाठी त्याला कॅश क्रॉपकडं तो ओळख चाललेला आहे. कॅश क्रॉपमध्ये मग ऊस येईल, द्राक्ष येतील, चहाचे मळे येतील, रबर येईल. अशा प्रकारे मित्रांनो अनेक कॅश क्रॉपच्या पाठीमागं धावता धावता अन्नधान्य आणि कडधान्य याच्या उत्पादनाकडं थोडंसं दुर्लक्ष होत गेल्यामुळं प्रचंड समस्या निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे किंवा निर्माण झालेली आहे.
आज मग या अन्नधान्याचा असा तुटवडा निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तर मग भविष्य काळामध्ये निश्चितपणे आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात या मानवाच्या अन्न या समस्येकडं पाहावं लागणार आहे. आणि पाहत असताना या समस्या सोडवण्यासाठी आणखीन काही स्रोत उपलब्ध आहेत का, याचा मागोवा गेले कित्येक दशक मानव घेत आहे. आणि त्यातूनच त्याला असा बोध झालेला आहे की हा जो सागर आहे, हा सागर मानवाची अन्न ही गरज पूर्ण करण्यासाठी सक्षम आहे. कारण सागरामध्ये मित्रांनो प्रचंड मोठ्या प्रमाणात मासे सापडतात आणि मासे हे खाद्य म्हणून मानव वापरत आहे आणि भविष्य काळात त्याचा वापरही करणार आहे. परंतु मित्रांनो, अन्नधान्याची जागा मासे घेऊ शकत नाही. ते या अर्थानं की मासे नाशवंत आहेत आणि सततच्या माशाच्या प्राशन केल्यामुळं मूळ मानवी शरीर शाकाहारी आहे, ते अधिक व्याधीग्रस्त होण्याची शक्यताही आहे. आणि हे मासे ज्या देशांना समुद्रकिनारे लाभलेले आहेत त्या देशामध्ये ठीक आहे, परंतु इतर अंतर्गत भागामध्ये हे मासे अन्न म्हणून थोडंसं उशिरानं पोचतील आणि त्यामुळेही काही समस्या निर्माण होतील. या त्याच्या मर्यादा आहेत. तरी सुद्धा आधुनिक असणारं जी काही दळणवळणाची साधनं आणि इतर सोयीसुविधा याचा विचार करता मानव या असणाऱ्या जैविक साधन संपत्ती, खाद्य साधन संपत्ती, प्राणीजन्य खाद्य याकडं अधिक मोठ्या प्रमाणात तो वळलेला आहे. आणि यातून त्याला मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात यश प्राप्त झालेलं आहे. आणि हे यश प्रादाक्रांत करत असताना मोठ्या प्रमाणात काही समस्या मित्रांनो निर्माण झाल्या. त्याच्यामध्ये सागरी प्रदूषण ही एक समस्या आहे, किंवा सागराची असणारी ज्याला आपण इकोसिस्टीम म्हणतो परिसंस्था ही बिघडत चाललेली आहे. आणि या सर्व गोष्टींचा विचार केल्यास सागरी साधन संपत्तीचे संवर्धन व व्यवस्थापनाची नितांत गरज अलीकडच्या काळामध्ये आपल्याला निर्माण झालेली पाहायला मिळते. आणि मग या सागरी साधन संपत्तीचं संवर्धन आणि व्यवस्थापन करत असताना मासेमारी डोळ्यासमोर ठेवून सागरी साधन संपत्तीचं संवर्धन व व्यवस्थापनाचे हे काही मुद्दे आपल्या समोर आहेत. अर्थात इतरही प्रकारचं संवर्धनाची गरज आपण प्रदूषण पुढं पाहू आणि प्रदूषणाची कारणं पाहू, त्याचे परिणाम पाहू, त्याच्यावरची उपाययोजना पाहू, त्या दरम्यान आपण चर्चा करू. या ठिकाणी फक्त सागरी साधन संपत्तीचे संवर्धन म्हणून जे काही माशांचं कसं संवर्धन होईल या दृष्टिकोनातून हे 3 मुद्दे या ठिकाणी विचारात घेतलेले आहेत. या 3 मुद्द्यांच्या मध्ये मित्रांनो आपण
सागरी संपत्तीचे तर्कशुद्ध उत्पादन व योग्य उपयोजन या संदर्भात काही मुद्द्यांच्यावरती आपण प्रकाश टाकूया. प्रामुख्याने तर्कशुद्ध उत्पादन व योग्य उपयोजन या संदर्भात सागरी संपत्तीचे चांगल्या नियमांच्या चौकटीत उत्पादनाची गरज आहे. यासाठी अजैविक साधन संपत्तीचे परिणाम आणि जैविक साधन संपत्ती म्हणजेच वनस्पती व जीव जंतू यांच्या पुनर्निर्मिती या संदर्भात आपल्याला तंतोतंत ज्ञान असणं आवश्यक आहे. आणि या फक्त ज्ञान असून उपयोग नाही आहे, तर या ज्ञानाचा प्रत्यक्षात उपयोग झाला पाहिजे. याशिवाय सागरी संपत्तीचे उत्खनन असेल किंवा मासेमारी असेल, या संदर्भात आपण यांचं जे काही साठे किंवा मासेमारीला पोषक क्षेत्रे यांची माहिती असणं आवश्यक आहे. त्या दृष्टिकोनातून सर्वेक्षण आवश्यक आहे. आणि या सर्वेक्षणातून आपल्याला खनिजांचे साठे असणारी क्षेत्र किंवा मासेमारीचे क्षेत्र या संदर्भात आपल्याला अचूक माहिती पाहिजे, जेणेकरून आपण संवर्धन व व्यवस्थापन व्यवस्थितरित्या करू, किंवा ज्याला आपण तर्कशुद्ध उत्पादन व योग्य उपयोजन आपण व्यवस्थितरित्या करू. याचबरोबर जेव्हा आपण मासेमारी करतो तेव्हा हे मासे मानवाचे आणि प्राण्यांचे खाद्य म्हणून वापरतात. तर त्यांची जी काही तंतोतंत मागणी आहे, या मागणीचा विचार झाला पाहिजे. आणि ह्या जर मागणीचा विचार व्यवस्थितरित्या झाला किंवा अभ्यास व्यवस्थितरित्या झाला आणि त्यानुसार पुरवठा झाला, तर त्याला योग्य उपयोजन आपण म्हणू किंवा तर्कशुद्ध उत्पादनही म्हणू. अन्यथा मित्रांनो, मागणी कमी आणि उत्पादन जास्त, आणि मग त्याचं जे उपयोजन आहे ते योग्य होत नाहीये, त्याला अयोग्य उपयोजन असंही होऊ शकतं. आणि जी काही केलेली मासेमारी आहे, ही मासेमारी व्यर्थ जाण्याचीही शक्यता आहे. आणि म्हणून या दृष्टिकोनातून आपण मागणी पुरवठा याचं नॉलेज किंवा याचा विचार करून आपण मासेमारी करायला हवी. याशिवाय जे काही मासे आपण पकडतो त्या संदर्भात हे मासे रेफ्रिजरेटरमध्ये कसे ठेवता येतील किंवा कसे ताजे राहतील, या दृष्टिकोनातून काही सोयी सुविधा मित्रांनो निर्माण व्हायला हव्यात. याचबरोबर मासे पकडण्याचं जे काही तंत्र आहे, हे तंत्र योग्य असलं पाहिजे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी राहता कामा नये. मासेमारी करताना सागर परिसंस्थेमध्ये हस्तक्षेप होता कामा नये. या दृष्टिकोनातून मासेमारीचं तंत्र विकसित होणं अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय मित्रांनो, सागरी खनिज संपत्तीचा विकासही आपण करायला हवा. हे काही मुद्दे तर्कशुद्ध उत्पादन किंवा योग्य उपयोजन या संदर्भात आपल्याला सांगता येतात.
आणि याशिवाय तिसरा जो मुद्दा आहे, सागरी साधन संपत्तीचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने आणखी काही उपाय, म्हणजे शेवटचा जो मुद्दा आहे संवर्धन व संरक्षण, या दृष्टिकोनातून काही उपाय आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. माशांच्या वाढीसाठी ठोस पावलं उचलली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून संपूर्ण सागरांचं किंवा महासागरांचं सर्वेक्षण झालं पाहिजे आणि या सर्वेक्षणातून मासेमारीची क्षेत्र निश्चित झाली पाहिजेत आणि ही क्षेत्र निश्चित होऊन ही क्षेत्र काही काळ सुरक्षित असली पाहिजेत, तर काही काळ ती मित्रांनो म्हणजे त्या सुरक्षित काळात त्या ठिकाणी माशांची पैदास होईल आणि दुसऱ्या ठिकाणी मग त्या काळात मासेमारी आपण केली पाहिजे आणि मग कालांतरानं आरक्षित असणाऱ्या क्षेत्रामध्ये माशांची पैदास झाल्यानंतर त्या ठिकाणी आपण मासेमारी सुरू करून ज्या ठिकाणी आपण मासेमारी केली होती त्याला काही काळ आरक्षित किंवा तिथं मासेमारी करण्यास प्रतिबंध लावला पाहिजे. अशा प्रकारची ठोस पावलं माशांच्या वाढीसाठी केलीत तर मित्रांनो या साधन संपत्तीचं संवर्धन व संरक्षण होऊ शकतं. आणि जी काही दुर्मिळ मासे आहेत, या दुर्मिळ माशांना पकडण्यासच निर्बंध घातले पाहिजे. याचबरोबर पूर्ण जी काही वाढ आहे, ही वाढ न झालेली जी काही मासे आहेत, या माशांना पकडण्याच्या संदर्भात सुद्धा काही नियम असणं गरजेचे आहेत, जेणेकरून याचं संवर्धन आणि संरक्षण होईल. त्याचबरोबर मित्रांनो, सागरी प्रदूषणाचा माशांच्या जीवितास धोका पोहोचतो, म्हणून सागरी प्रदूषण घडवून आणणाऱ्यावर कठोर कारवाई केली पाहिजे, जेणेकरून सागरी साधन संपत्तीचं संवर्धन व संरक्षण होऊ शकेल. याशिवाय मासेमारी क्षेत्राचा जो काही योग्य पद्धतीनं विकास व्हायला हवा आणि सागरी साधन संपत्तीचे सर्वेक्षण करून त्यावरती संशोधन केले पाहिजे. अशा प्रकारे मित्रांनो आपण सागरी साधन संपत्तीचे संवर्धन व व्यवस्थापन या संदर्भातील तर्कशुद्ध उत्पादन, योग्य उपाययोजना, संवर्धन व संरक्षण या दृष्टिकोनातून आपण विचार केला किंवा अभ्यास केला किंवा चर्चा केली. याचबरोबर मित्रांनो आपण अधिक कार्यक्षम प्रत्येक बाबतीत मानवानं असायला हवं. त्यामध्ये जसं मानव मासेमारीमध्ये अधिक कार्यक्षम बनतो किंवा सागरी जलवाहतुकीमध्ये अधिक कार्यक्षम बनतो किंवा सागरातून खनिज तेल उत्खननामध्ये अधिक तो कार्यक्षम बनतो, तशाच पद्धतीनं मानवानं या सागरी साधन संपत्तीचं संवर्धन व व्यवस्थापन करण्यामध्ये सुद्धा कार्यक्षम बनण्याची वेळ आलेली आहे. आणि अशा प्रकारे तो कार्यक्षम बनला तर मित्रांनो सागराचं, सागरी साधन संपत्तीचं संवर्धन होईल, व्यवस्थापन होईल आणि आपली जी काही आजची गरज आहे ती आजची गरज व्यवस्थितरित्या पूर्ण होईल आणि भविष्य काळामध्ये येणाऱ्या पिढीसाठी सुद्धा सागर आणि सागरातील असणारी जी काही साधन संपत्ती ही सुरक्षित राहील. यालाच मित्रांनो भौगोलिक भाषेमध्ये संवर्धनामध्ये दुसरा एक शब्द असतो, तो म्हणजे की सागरी साधन संपत्तीचा शाश्वत विकास.
असंही त्याला आपण म्हणतो. या शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून आपली पावलं पडली पाहिजेत, तेव्हाच मानव खऱ्या अर्थानं कार्यक्षम झाला असं म्हणू. फक्त अर्थार्जन करण्यासाठी, फक्त निसर्गाची ओरबड करण्यासाठी मानवानं कार्यक्षम असून चालत नाहीये. तर निसर्गाची जोपासना करणं, निसर्गाचं संवर्धन करणं यासाठी सुद्धा मानवानं सागरी साधन संपत्तीमध्ये सागरी साधन संपत्तीच्या संवर्धनामध्ये कार्यक्षम असणं आवश्यक आहे. आणि त्या दृष्टिकोनातून त्यानं व्यवस्थापन करण्याची सुद्धा आवश्यकता आहे. आणि याची जाणीव मित्रांनो तुम्ही आम्ही तज्ज्ञ मंडळीने सर्वसामान्य जनांना करून देण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. तेव्हा मित्रांनो या ठिकाणी आपला हा सागरी साधन संपत्तीचे संवर्धन व व्यवस्थापन हा मुद्दा आपण अगदी थोडक्यात घेतलेला आहे. तेव्हा मित्रांनो इथं आपण हा मुद्दा संपलेला आहे असं घोषित करून आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.